कोणती टेस्टिंग द्यायची? मम्मी तर लगेचच घरी चालली. तू जाणार आहे घरी? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. आज आम्ही खूप लवकर उठलोय सर्वजण, कारण का तुम्ही माझ्या गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल. गुढीपाडव्याचा आमच्या इथं उरूस असतो, तर त्याच्यामुळे मी मागच्या क्लिप बघितल्या असेल. कालची तयारी आमच्या क्लिप, तर साऊंड वगैरे सर्व झालेले. आता घरामध्ये पप्पा गुढी चढवत होते. बघा देवेने आवडते. आता ते गुढी वगैरे चढवतील आणि मग तुम्हाला मी चौकात गेल्यानंतर ना दाखवते. आता सर्व साऊंड वगैरे चालू झाले. ते इतके छान या वर्षी तो खूप छान होणार आहे. सो तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. चांगली कडा काय बघतो? देवेनेची रांगोळी. आमचा ब्रोड कसा बघतोय. ब्रोडा ऐ तो खायला सर्व ते तोडून खाल्लं. पण बघा मम्मी, ह्याला इतकं गोड नको. बाबा सगळं घाटी तोडली. ए बघू, हो अजून खातोय. त्या साईडून तोडली. अयो मम्मी, हो किती घाटे ठेवलं फक्त. घेतो खा बाबा. सो तर आता सर्वात आधी आम्ही स्वयंपाक करून घेणार आहे पहिला पटापट. बिकॉज मुसोबाची काठी तिथं निघल्यानंतर ना मग काही सुधरत नाही. तर आता म्हणजे गुढी पण उभा करून ठेवलेली आहे. आणि आता भात हे शिजायला ठेवला. आता आज पुरणपोळीच्या जागी दुसरा बेत आहे. पोळी नाही, खीरपुरी आणि बटाटा वरण भात हे असा मेनू आहे. तर काय आज देवने खूप लवकर उठली होती. माझ्या आधी उठली होती आणि माझ्या आधी ती जास्त चहा पण पिणार आहे आज ती माझ्या आधी. बघा आता मी आज सर्व स्वयंपाक मी करणार आहे, कारण का देवेनेला प्रॉब्लेम आहे. सो त्याच्यामुळे मम्मीच्या हाताखाली मी करणार आहे. तर बघू Uçun.
सो तर 1:45 झाले ते आणि पुलावरची काठी निघली आहे. हे बघा मला दाखवते. हे बघा दिसते सर. तर आता आपण पण रेडी होऊ आणि जाऊया. मला तर इतकं टेन्शन आले ना. काठी तर निघली आहे इथली, आता पुलावरची निघल, त्याच्या पुढची एक निघल आणि मग आमची निघल. तर माझ्या अजून आंघोळ झाली आणि पॅन्ट पण फिटिंग नाही केलेली मी. आता जाऊ आपण लवकर सगळं पटापट करू आणि मग भेटू तुम्हाला. चला. तर गाईज माझं रेडी झालेलं आहे. काठी सुद्धा आमची निघलेली आहे. आता इथं मम्मी आणि त्या बेडरूम मध्ये ताई आणि देऊ रेडी होतं ते. सो मी आता मी जाते. ह्यांना खूप उशीर आहे. सो बघा मी पूर्ण ब्लॅक घातले, माझी चप्पलच वेगळी. सो चला लेट्स गो. आता तुम्हाला मी चौकात जाऊन दाखवते कसं सर्व चाललंय. चला खूप शेवटपर्यंत बघा.